हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 20 श्लोक क्रमांक 13. उपदेश क्व वा शास्त्रं क्व शिष्य क्वच वा गुरुः क्वचास्ति पुरुषार्थो वा निरुपाधे शिवस्य मे. भावार्थ: उपाधिरहित शिवस्वरूपी अशा मला कसला उपदेश, कसले शास्त्र, कसले शिष्यत्व, कशासाठी गुरु, तसेच आता कसला पुरुषार्थ. उपाधिरहित आत्मस्वस्वरूप झाल्यावर आता कसली उपाधी पाहिजे. ती निर्गुणी, निर्लेप, निर्भेळ अवस्था आहे. ती परम एकमेवाद्वितीय अवस्था आहे. तेथे काहीही चिकटत नाही. शिवस्वरूपी शिवस्वरूपावस्था ही अंतिम अशी कल्याणकारी स्थिती आहे. आता या पलीकडे काहीही नाही. येथे जीवाचे कोट कल्याण होते. येथे लय होण्याचाच लय होतो. कसला उपदेश. आता अशा स्थितीत आणखी उपदेश तो कशाचा असणार. आता हीच अंतिम घडी आहे. आता उपदेश घेऊन कोठे जायचे शिल्लक नाही. कसले शास्त्र. उपदेशच स्थित झाला तर आता कसले आणि कशाचे शास्त्र पाहिजे. आत्मस्थिती हे स्वतः शास्त्र आहे. यामधून सर्व शास्त्रे स्त्रवत असतात. कसले शिष्यत्व. आता या महाअंतिम अवस्थेत कोणाचे आणि कशासाठी शिष्यत्व घ्यायचे आहे. आता काही जाणायचे शिल्लक नाही. येथूनच परमज्ञान स्त्रवत असते. कशासाठी गुरु. शिष्यत्व नाही तर गुरु कशासाठी पाहिजे. येथवर गुरूंनी आणून सोडले. आता त्यांच्यापासून विलग होणे हेच दोघांनाही श्रेयस्कर आहे. कसला पुरुषार्थ. स्वतःच ती परम पुरुषावस्था झाल्यावर आणखी कसला पुरुषार्थ करायचा आहे. आता सर्व पुरुषार्थ यामधून होत असतात. राजा जनक अशा प्रकारे अंतिम अवस्थेत स्थित झाला आहे. असा शिष्य मिळाला म्हणून अष्टावक्र मुनी कृतार्थ झाले असावेत. धन्य तो शिष्य आणि धन्य तो गुरु. हरिओम. श्लोक क्रमांक 14. क्वचास्ति क्वच वा नास्ति क्वास्ति चैकं क्वच द्वयं बहुनात्र किमुक्तेन किंचिन नो तिष्ठते मम. भावार्थ: माझ्यासाठी काय आहे किंवा काय नाही, किंवा कोठे एक आहे आणि कोठे दोन आहेत, यात आता आणखी सांगण्याचे काहीच प्रयोजन नाही. मला काहीही उत्तिष्ठ करत नाही. माझ्यासाठी काय आहे किंवा काय नाही. आता माझ्यासाठी येथे काय आहे आणि काय नाही असे काहीही नाही. येथे काहीही म्हणजे काहीही नाही. आता येथे फक्त कैवल्य आहे. किंवा कोठे एक आहे आणि कोठे दोन आहेत. एक किंवा दोन किंवा द्वैत किंवा अद्वैत असेही आता येथे काही नाही. तसेच त्या पलीकडे उन्मनी किंवा तुरीय असे काही नाही. येथे तर फक्त कैवल्य, एके कैवल्य आहे. यात आता आणखी सांगण्याचे काहीच प्रयोजन नाही. आता आणखी काही सांगण्यासारखे माझ्याकडे काहीही म्हणजे काहीही शिल्लक नाही. यातच सर्व काही सांगून झाले आहे. आता फक्त कैवल्य आहे. मला काहीही उत्तिष्ठ करत नाही. या सर्वामुळे मला काहीही उत्तिष्ठ करत नाही. मी केवल आहे बस. याहून आणखी काहीही नाही. कदाचित कोणाला काही जाणवत असेल की परमतत्वामधून विश्वे निर्माण होतात, त्यावर महा उलथापालथी होतात, जीवसृष्टी निर्माण होते, उत्पत्ती स्थिती लय असे काही होते. विश्वे लय होतात आणि पुन्हा निर्माण होतात. परंतु हे असे मला काहीही जाणवत नाही. मी बस कैवल्य आहे. याहून आता आणखी काहीही नाही. सर्व काही परमप्रशांत आहे. जराही लहर नाही की तरंग नाही.
परम ऊर्जा आहे. हरिओम. भगवंत श्री योगेश्वर कृपेने यथाशक्ती यथामती अष्टावक्र गीता निरूपण येथे संपन्न होत आहे. ओम तत्सत्वम असि.